आरती डोगरा ही 3.5 फूट उंचीची IAS अधिकारी आहे, जिने आपल्या संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर UPSC मध्ये यश संपादन केलं. देहरादून, उत्तराखंड येथे 18 जुलै 1979 रोजी जन्मलेल्या आरतीला लहानपणापासूनच शारीरिक मर्यादा पेलाव्या लागल्या. डॉक्टरांनी विशेष शाळेत जाण्याचा सल्ला दिला, पण त्यांच्या आई-वडिलांनी म्हणजे कर्नल राजेंद्र डोगरा आणि शाळा प्राचार्य कुमकुम डोगरा यांनी तिला सामान्य शाळेत प्रवेश दिला. हेच तिच्या आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल ठरलं. आरतीनं वेलम गर्ल्स स्कूल देहरादून इथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर लेडी श्रीराम कॉलेज दिल्ली इथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स देखील केले. शारीरिक मर्यादांवर मात करूनही आरतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आणि हेच त्यांचे UPSC मध्ये यशाचे कारण ठरले. 2006 साली पहिल्याच प्रयत्नात आरतीनं UPSC पास केली आणि अखंड मेहनतीच्या जोरावर भारतातून 56वा क्रमांक मिळवला. राजस्थान कॅडर निवडून त्यांनी प्रशासनिक क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. बुंदी, बिकानेर आणि अजमेर जिल्हा कलेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं. आरती डोगरा ही जोधपूर विद्युत वितरण निगमची पहिली महिला IAS अधिकारी म्हणून नियुक्त झाली. या पदावर त्यांनी उत्कृष्ट नेतृत्व दाखवले. त्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे विशेष सचिव आणि संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहिले. सध्या त्यांनी राजस्थान राज्यातील माहिती तंत्रज्ञान व संचार विभागाच्या सचिव पदावर काम करत आपली चुणूक दाखवली आहे. आरतीची कहाणी ही संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वास यांची साक्ष आहे. शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी आपले ध्येय साधले. यशाचे माप फक्त उंची, वजन किंवा शारीरिक स्वरूपाने नाही, तर मेहनत, चिकाटी आणि समाजसेवेतून ठरते. आरती डोगरा ही खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. आपली आव्हानं मोठी असली तरी मनाची ताकद आणि प्रयत्नांनी यश निश्चितच मिळते, हेच यातून दिसते.